पुढचा प्रश्न विचारलेला आहे डॉक्टर सोनाली यांनी. त्यांनी विचारले इरिगेशन साठी हायपो किती कॉन्सन्ट्रेटेड वापरलं पाहिजे, तुम्ही कोणतं वापर? गुड क्वेश्चन, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. इरिगेशन डायनॅमिक्स अत्यंत जास्ती खोल आहेत. टू कट शॉर्ट मी एवढं सांगेन की हायपोक्लोराइडचे 2 व्हेरियंट आहेत इन कॉन्सन्ट्रेशन. वन इज 3%, अनदर इज 5.25%. 3% हायपोक्लोराइड मध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं, त्याच्यामुळं तुम्हाला ते हायपोक्लोराइड जास्ती वेळ वापरावं लागतं, वेळ देऊन. 5.25% मध्ये काय होतं, तुमचं हायपोक्लोराइड कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळे तुमचा इफेक्टिव्हनेस खूप जास्त वाढतो, एफिशियन्सी. आणि त्या एफिशियन्सीमुळे तुमचं डिझोल्युशन चांगलं असल्यामुळं तुम्हाला ते वापरताना खूप पर्टिक्युलर वापरावं लागतं. आणि कोणत्याही हायपोक्लोराइड ऍक्टिव्हेशनला वेळ द्यावा लागतो, रबडम लागतो, तर तुम्ही हायपो नीट वापरू शकता. आणि कंपनी ऑथेंटिक असेल ना तर त्या हायपोचं एफिशियन्सी खूप छान पद्धतीने हेल्प करता येते. मग तुम्ही 3% वापरता तर तुम्हाला ते चांगलं मिळतं. मग शक्यतो 5% वापरावा. इफ यू आर नॉट युजिंग रबर डॅम देन 3%. आणि कंपनी चांगली असलं की जळजळ होत नाही, आग होत नाही, त्रास होत नाही. आणि तुम्ही कॉपीज केला पाहिजे इरिगेशन. 5 ml पर कॅनल पाहिजे, 15 ml फॉर 3 कॅनल्स. 5 ml पर कॅनल म्हणजे मिनिमम. इफ नॉट 3 ml तर नक्कीच पाहिजे. डिसइन्फेक्शन मीन्स डिझोल्युशन ऑफ बॅक्टेरिया, एलिमिनेशन ऑफ बॅक्टेरिया. हाऊ विल यू एलिमिनेट बॅक्टेरिया? बाय हायपोक्लोराइड. Hypochlorite is the only liquid solution which has 2 properties, dissolution and antibacterial. बरोबर.